हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 17. ब्रेकिंग न्यूज. पिंपरीमध्ये एका 18 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार. सीड टी व्हीवर झळकणारी न्यूज वाचत म्हणाला, भाईने केलाय का? सीडने घाबरतच सम्राटला प्रश्न केला. तू पुढे येणारी ब्रेकिंग न्यूज पण वाच ना. नको ते आरोप कसले रे करतोस स्वतःच्या भावावर, सम्राट म्हणाला. तसंच सीडने पुन्हा टी व्हीवर नजर रोवली. टी व्हीवरील ब्रेकिंग न्यूज तो वाचायला जाणार, तोच न्यूज रिपोर्टर टी व्हीवर झळकली. पिंपरीमध्ये एका 18 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पीडिता तिचं कॉलेज संपवून स्वतःच्या घरी परतत असताना काही टवाळखोरांनी तिची वाट अडवली आणि तिच्यावर अतिप्रसंग केल्याची घटना पिंपरीमध्ये घडली आहे. ह्या परिस्थितीची दखल घ्यायला म्हणून नुकतेच MLA पद निवडून आलेले अण्णासाहेब पेशवे रातोरातच पीडितेच्या घरी पोचले. पीडितेची अवस्था बघता अण्णासाहेबांचा मोठा निर्णय असा आहे की झालेल्या प्रकाराची शहानिशा ते करतील, पण पीडितेला पेशवे घराण्याची सून बनवून तिला ताठ मानेने ह्या समाजात वावरायला सुद्धा ते मदत करणार, असं आश्वासन त्यांनी पीडित मुलीला आणि सोबतच तिच्या घरच्यांना देऊ केलं आहे. थेट दुपारी 3 वाजता अण्णासाहेबांची लाईव्ह मुलाखत आपल्या चॅनल्सवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत पाहत रहा TV7 महाराष्ट्र. बातमी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची आणि आपल्या हिताची. सीडने डोळे मोठे करतच सम्राटकडे पाहिले. अण्णा वेडे झालेत का? असं कसं वागू शकतात ते भाईसोबत? काय मिळणार त्यांना असं वागून? सीडने विचारलं. मुख्यमंत्री पद, आणखीन काय? सम्राट म्हणाला. व्हॉट? सीड म्हणाला. आता जनतेची सिंपथी मिळणार ना त्यांना. खरं तर आबा हे सगळं करणार होते, पण मध्येच अण्णांनी भाईला कुठे मध्ये घुसवलं तेच कळत नाही, सम्राट म्हणाला. सीड पळतच आईसाहेबांच्या खोलीबाहेर जाऊन उभा राहिला. आतून तोडफोडचा आवाज येऊ लागला. आम्ही लग्न वगैरे करणार नाही म्हणजे नाही. इतर वेळेस आम्ही तुम्हाला दिसत नाही, तुमचा धाकटा मुलगा दिसतो. मग आज अचानक आम्ही तुम्हाला कसे दिसलो? तुमचं सगळं काही तुमचा धाकटा मुलगा ऐकतो ना, मग लावून द्या ना त्या मुलीचं लग्न तुमच्या धाकट्या मुलासोबत. संग्राम अण्णासाहेबांवर बरसला. सीडने घाबरतच सम्राटकडे पाहिलं. आपल्याला बळीचा बकरा बनवलं जातं की काय, अशी भीती सीडच्या मनात घर करून गेली. फक्त लग्न करा, बाकी सगळं आम्ही निस्तरून घेऊ. त्यानंतर तुम्ही बोलाल तसं होईल, सगळं तुमच्या मनासारखं, अण्णा संग्रामला लालच दाखवत म्हणाले. अजिबात नाही, संग्राम ओरडला. कसे ऐकत नाहीत तुम्ही? आम्ही तेच बघतो, आबा ओरडले. उगाच धमकी नाही द्यायची आम्हाला. कुणाला घाबरत नाही आम्ही इथे. करा जे करायचे ते, संग्राम रागातच म्हणाला आणि दरवाजा उघडून खोलीबाहेर पडला. दारातच उभे असलेले सीड आणि सम्राट त्याच्या नजरेस पडले. चोरून आमचं बोलणं ऐकतोस तू? म्हणत सीडची कॉलर त्याने धरली. आम्ही अण्णांसोबत बोलायला आलेलो. तुझं बोलणं चोरून ऐकायला तू स्वतःला MLA समजतोस काय? म्हणत रागातच सीडने संग्रामला दूर ढकलले. तुला तर ना, म्हणत संग्राम पुन्हा त्याला मारायला त्याच्या अंगावर धावून जाणार, पण सम्राटने आणि अण्णांनी मिळून त्याला अडवले. सीड स्वतःच्या खोलीत निघून गेला. खोलीत येऊन बघतो तर संग्रामने त्याची खोली अगदी अस्ताव्यस्त करून ठेवली होती. पाय आपटत तो बाहेर आला. आईसाहेब! मोठमोठ्याने सीड आईसाहेबांना आवाज देऊ लागला. त्याला असा रागाने वेडापेसा झालेला बघता संग्राम हसू लागला. अण्णासाहेब आणि आबासाहेब त्याला असं क्रूर हसताना बघतच राहिले.
सोबत घरातील इतर मंडळी देखील होती. आईसाहेब, सीड त्याच्याकडे रागात बघत मोठमोठ्यानं आवाज देऊ लागला. देवघरात बसलेल्या आईसाहेब जपाची माळ तशीच ठेवत अर्धपूजेवरून उठल्या. काय आरडाओरडा लावलाय तुम्ही? काय झालंय? आईसाहेब म्हणाल्या. सीडने त्याचा हात पकडत त्यांना ओढत स्वतःच्या खोलीत आणलं. संग्रामने केलेली खोलीची अवस्था त्याने आईसाहेबांना दाखवली. काय पसारा केलाय हा? आईसाहेब म्हणाल्या. भाईने केले हे सगळं. आम्हाला आत्ताच्या आत्ता आमची खोली जशीच्या तशी हवी आहे, सीड म्हणाला. आम्ही करून देऊ, तुम्ही शांत राहा. आईसाहेब सीडला शांत करतच म्हणाल्या. अजून किती शांत बसायचं आम्ही? काल जीव जाता जाता राहिलाय आमचा. सगळं आमच्या सहनशक्ती पलीकडे चाललंय. आम्ही अजून नाही राहणार इथे. लवकरच आम्ही हे घर सोडून निघून जाऊ. तुम्ही फक्त बघाच, सीड म्हणाला. अस्ताव्यस्त असलेल्या खोलीतील पसाऱ्यात त्याने स्वतःचं टॉवेल शोधलं आणि तो आंघोळीला निघून गेला. आंघोळ करून तो बाहेर आला तर आईसाहेब घरातील नोकर मंडळीच्या मदतीने सीडची खोली आवरत होते. तुम्ही का आवरता आहात? ज्याने केले त्याला सांगा ना, सीड म्हणाला. आईसाहेब काहीही न बोलता सीडला त्याची खोली आवरून देऊ लागल्या. आम्ही तुमच्याशी बोलत आहोत, आईसाहेबांचा हात पकडत त्यांना त्याने विचारलं. तुम्हाला तुमची खोली आवरून मिळते ना, मग का वाद घालतायत? जावं बघू स्वतःच्या कामाला. नाश्ता करून घ्या, आईसाहेब रागातच म्हणाल्या. आमचा जीव गेला तरी चालेल, पण तुम्ही त्याला काही बोलणार नाही, सीड म्हणाला. आईसाहेब शांत बसून राहिल्या. नोकर मंडळींना खोली आवरून त्याला सांगून त्या सीडच्या रूममधून बाहेर पडल्या. हॉलमध्येच संग्राम होता. मोबाईलमध्ये गेम खेळण्यात तो व्यस्त होता. खोलीत या आमच्या, आम्हाला बोलायचंय तुमच्याशी, आईसाहेब म्हणाल्या. संग्राम मात्र गेम खेळण्यात व्यस्त होता. डाव हरला तसं नाराजी व्यक्त करत तो आईसाहेबांच्या खोलीत आला. का असं वागताय तुम्ही त्याच्याशी? लहानपणापासून एकच गोष्ट समजवत आले तुम्हाला की भाऊ आहे तो तुमचा. का समजत नाही ही गोष्ट तुम्हाला? जीव घ्यायला निघालेला तुम्ही त्यांचा. एवढाच त्याचा त्रास होत असेल तर बॅग उचलायची आणि निघायचं ह्या घरातून, आईसाहेब म्हणाल्या. अण्णांना विचारा, त्यांना आम्ही ह्या घरातून गेलेलंच चालणार आहे का ते, संग्राम निर्विकारपणे म्हणाला. पुन्हा मोबाईलमध्ये गेम खेळण्यात तो गुंतून गेला. गेम खेळतच तो खोलीबाहेर जाऊ लागला. दारातच अण्णा होते. अण्णा, आम्ही लग्न करायला तयार आहोत, पण आईसाहेब आम्हाला घराबाहेर जायला सांगतायत. नक्की काय करू ते सांगा, संग्राम म्हणाला. तुम्हाला वेड लागले का जे त्याला घराबाहेर जायला सांगतायत? अण्णासाहेब स्वतःच्या बायकोवर गरजले. आमच्या आईसाहेबांसोबत बोलताना आवाज खाली ठेवून बोलायचं. त्यांच्यासोबत आवाज चढवून कोणी बोललेलं आम्हाला नाही आवडत, संग्राम रागातच त्यांना म्हणाला. नाही रागवत त्यांच्यावर, चुकलं आमचं. पण तुम्ही नक्की लग्नाला तयार आहात ना, अण्णासाहेब खात्री करून घेतच म्हणाले. तसं तर आम्ही नव्हतंच तयार, पण आता आमचा मूड झालाय म्हटलं तर करतोच लग्न, संग्राम म्हणाला. क्रूर हसू स्वतःच्या वडिलांना देत तो खाली बाहेर जाऊ लागला. अण्णांच्या डोक्यावरचं ओझं कमी झालं. अण्णा, लग्न अगदी थाटामाटात झालं पाहिजे हो. संपूर्ण गाव, मीडिया, सगळे आम्हाला आमच्या लग्नात हवेत. तुम्हाला मुख्यमंत्री झालेला आम्हाला बघायचंय, संग्राम म्हणाला. अण्णांनी खुश होतच हो म्हणून मान डोलवली आणि दुपारी मीडियासोबत असणाऱ्या मीटिंगसाठी ते स्वतःच्या मोठ्या भावासोबत घराबाहेर पडले. नेहमी बडबड करणारे आबा आज मात्र संपूर्ण रस्ता शांत बसून होते. संग्राम सहजासहजी लग्नाला तयार होणार नाही असं त्यांना वाटत होतं, पण क्षणभरात संग्रामने घेतलेला निर्णय पाहता आबासाहेबसुद्धा विचारांच्या चक्रव्यूहात अडकले होते. संपूर्ण महाराष्ट्र अण्णांची मुलाखत बघण्यासाठी टीव्हीजवळ गर्दी करून होता. अण्णा महाराष्ट्रातील पहिले MLA असतील जे एका बलात्कारित मुलीसाठी
एवढा दिलदारपणा दाखवत होते म्हणून सगळीकडे त्यांची वाहवा होत होती. पण त्यांच्या होणाऱ्या वाहवाने आबासाहेब मात्र थोडे मानसिकरित्या त्रस्त झाले होते. लाईव्ह मुलाखतीत एकामागून एक प्रश्न अण्णासाहेबांना विचारण्यात आले. मुख्यमंत्री पदासाठी हा एवढा खटाटोप तर तुम्ही रचत नाही ना, असं सुद्धा त्यांना विचारण्यात आलं. खरं तर त्यासाठीच सगळा खटाटोप अण्णासाहेबांनी रचलेला, पण संपूर्ण जनतेसमोर आपलं पितळ उघडं पडू नये म्हणून त्यांनी येत्या आठवड्याभरात आपण लग्न उरकून पीडित मुलीची सगळी जबाबदारी उचलू असे आवाहन केले, जेणेकरून संपूर्ण जनतेची खात्री पटेल. पण पीडित तरुणीला काय वाटतंय ह्याबद्दल कोणीच विचारत नव्हतं. जनतेसोबत घरातील मंडळी देखील अण्णांची मुलाखत पाहत होते. सगळ्यांनीच गंभीर चेहरा करत संग्रामकडे पाहिले. संग्राम मात्र दोन्ही पाय सोफ्यावर पसरवून मोबाईलमध्ये गुंतला होता. सगळे अजूनही आपल्याकडेच बघतायत असं बघून त्याने मोबाईलमधून मान वर काढली. खूप कमी दिवस आहेत, लग्नाच्या तयारीला लागा. पेशवे घराण्यातील पहिलंच लग्न आहे, थाटामाटात झालं पाहिजे, अगदी तसंच जसं आम्हाला पाहिजे, संग्राम म्हणाला. पुन्हा एकदा क्रूर हसू त्याच्या ओठांवर होतं. ओ शिट यार, पुन्हा हरलो मी, तो पुटपुटला आणि स्वतःच्या खोलीत निघून गेला. सगळंच अनपेक्षित घडत होतं. सम्राट संग्रामच्या खोलीत गेला. तू खरंच लग्न करणार आहेस? सम्राटने विचारलं. लग्न लावून देणार, संग्राम उत्तरला आणि खो खो हसू लागला. काय चाललंय तुझ्या डोक्यात? सम्राटने घाबरतच विचारलं. लवकरच कळेल, संग्राम म्हणाला. तुला लग्न नाही करायचं तर तसंच सांग, मी तुला ह्या सगळ्यातून बाहेर पडायला मदत करेन, सम्राट म्हणाला. असं बोलतोयस तर आम्ही विचार करून सांगू तुला. आता आम्हाला डिस्टर्ब नको करूस, निघू शकतोस तू इथून, संग्राम म्हणाला. पेशवेजीतमध्ये लग्न तयारीला सुरुवात झाली. सेडसुद्धा भावावरील रुसवा फुगवा विसरून घरच्यांना मदत करू लागला. संग्रामने त्याचा हात पकडत त्याला एका बाजूला आणले. स्वतःच्या लग्नाची स्वतःच तयारी कोण करतं रे? संग्रामने दात चावतच विचारलं. सेडला त्याच्या बोलण्याचा अर्थच कळला नाही. त्याच्या शब्दांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न तो करू लागला. अभिनंदन, सेडचे गाल ओढतच संग्राम म्हणाला. गाल थोपटत तो निघून गेला. सेड त्याला तिथून जाताना बघतच राहिला. अचानकपणे कोणीतरी पाठीमागून येऊन त्याचे डोळे बंद केले. ध्रुवी, सेडने लगेचच ओळखलं. तसं ध्रुवीने त्याच्या नजरेसमोरील हात बाजूला केला. कसं लगेच कळतं रे तुला? दोन्ही हात त्याच्या खांद्यावर ठेवत त्याच्या नजरेत बघतच तिने विचारलं. प्रेम करतो मग ओळखणारच ना, तिच्या कपाळावर ओठ टेकवत तो उत्तरला. असं अचानकपणे कोण लग्न करतं? एकतर सुट्टी नाही, किती मुश्किलीने मी सुट्टी घेऊन आली माहितीये, ध्रुवी तक्रारीच्या सुरातच म्हणाली. नाही आली असतीस तरी चाललं असतं ग, एवढं कुठे तू सिरियस घेतेस, सेड म्हणाला. तुझ्या भाईचं लग्न आहे म्हणून नाही आली, लग्नाच्या निमित्ताने तू भेटशील मला म्हणून मी आली, सेडचे गाल ओढतच ध्रुवी म्हणाली. आता आलीच आहेस तर मग तोंड गोड कर, म्हणत सेड ध्रुवीला जवळ ओढू लागला. सम्राट घसा खरवडतच तिथे आला. सेडने तोंड पाडतच ध्रुवीला लांब केलं. ध्रुवी मात्र ओठांवर हात दाबत खळखळून हसू लागली. मी चुकीच्या टाईमला आलो का? सम्राटने विचारलं. माहिती तरी विचारतोस, म्हणत सेडने सम्राटची मान आवळली. अरे भाई तुला इथे घेऊन आला ना, तुझी काळजी वाटली म्हणून आलो यार, सम्राट म्हणाला. तसं सेडने त्याला सोडलं. बाय द वे, मी काय म्हणत होतो, अण्णांसोबत बोलून तुम्हा दोघांचं पण लग्न लावून देतो मी. असं लपून छपून रोमॅन्स करणं पेशवे घराण्याला शोभून नाही दिसत रे, सम्राट म्हणाला. ध्रुवी लाजेने चुरूस झाली. तिने तिथून पळ काढला. नको ते काय बोलतो रे तू, सेड सम्राटवर झडप मारतच म्हणाला. मस्ती करतोय यार, सम्राट म्हणाला. तू मस्ती करच, पण 2 दिवस कुठे गायब होतास, सेडने विचारलं. आबांसोबत
थोडं बिझी होतो रे, सम्राट म्हणाला. तुला कधीपासून या राजकारणात इंटरेस्ट यायला लागला? सिडने विचारलं. जेव्हापासून भाईचं लग्न ठरलंय तेव्हापासून, सम्राट सहज बोलून गेला. म्हणजे? सिडने विचारलं. आद्या, जिच्यावर मी प्रेम करतो तिच्यासोबतच भाईचं लग्न लावतात अण्णा. मी कसं शांत बसू यार? तिला मिळवण्यासाठी मी एवढा खटाटोप रचला आणि मध्येच अण्णा घुसले. काहीही करून मी हे लग्न मोडणार, तू बघतच राहा, सम्राट अगदी गंभीरपणे म्हणाला. सिडच्या हृदयाचे ठोके वाढले. चेहऱ्यावर भीतीचे भाव आणत तो सम्राटकडे पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावरील भाव बघता सम्राट खुदकन हसला. सिड मात्र अजूनही त्याच्याकडे घाबरत बघत होता. अचानक सम्राट का हसतोय हे बघून सिड स्तब्धच झाला. तुझी मस्ती करायला लय भारी मजा येते, कारण तू एवढा भारी फेस करतोयस ना की माझा दिवस एकदम भारी जातो यार. लय म्हणजे लय भारी. सिडचे गाल उडतच सम्राट म्हणाला. अशी मस्ती असते सम्राट? इथे घाबरून माझा जीव जात होता, तुला तर ना, म्हणत सिड रागातच सम्राटला मारायला त्याच्या मागे पळू लागला. सॉरी यार, मस्ती करत होतो, ध्रुवीच्या मागे स्वतःला लपवतच सम्राट म्हणाला. ध्रुवी, तू बाजूला हो, सिड म्हणाला. बाजूला का होणार ती बाजूला नाही तर तुझ्या मिठीत चांगले दिसते, म्हणत सम्राटने ध्रुवीला सिडच्या अंगावर ढकललं. संग्राम दोघांची चालू असलेली मस्ती दुरूनच बघत होता. सिडने ध्रुवीला बाजूला केले आणि तो पुन्हा सम्राटच्या मागे जाऊ लागला. सिड, तुला मस्ती पण सहन होत नाही यार, कमाल आहे तुझी. माझ्या ॲक्टिंगला काही इज्जत आहे का नाही, सम्राटने विचारलं. अशी मस्ती असते का, सिडने विचारलं. मग कशी असते तूच सांग, मी तशी मस्ती करतो, सम्राट म्हणाला. जवळ ये मग सांगतो, सिड म्हणाला. आबा, सिड त्रास देतोय, सिडच्या मागे बघतच सम्राट म्हणाला. सिडने मागे बघितलं तर आबा तिथे नव्हते, पण समोर सम्राटसुद्धा नव्हता. सिड चौफेर नजर फिरवू लागला. सम्राट घरातील कोणत्या कोपऱ्यात लपलाय ह्याचा कानोसा तो घेऊ लागला. सम्राटने शिटी वाजवली तशी सिडची नजर त्याच्यावर खिळली. सिडला बाय करत सम्राट घराबाहेर पडला. सिडने सुद्धा त्याच्या मागे पळ घेतला. सिड, ध्रुवीने त्याला आवाज दिला, पण सिडने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. तेरा नाम धोखा रख दूं, नाराज होगी क्या, तेरा नाम धोखा रख दूं, नाराज होगी क्या. हॉलमध्ये बसलेला संग्राम ध्रुवीकडे बघत मोठमोठ्याने गाणं बोलू लागला. ध्रुवी हाताची घडी घालत संग्रामच्या समोर जाऊन उभी राहिली. प्रॉब्लेम काय आहे तुझा? आल्यापासून बघते मी दिसल्यावर हेच गाणं का बोलतोयस तू? तुझ्यासारख्या धोकेबाज मुलीला बघून अजून काय बोलू ग? बाय द वे, सिद्धराजच्या लग्नाच्या तयारीत तुझ्यासारख्या धोकेबाज मुलीचा हातभार लागतोय ह्यातच मी खूप सुखी आहे, संग्राम म्हणाला. ए हॅलो, लग्न तुझं आहे त्याचं नाही, ध्रुवी म्हणाली. संग्राम मोठमोठ्याने हसू लागला. ऑल द बेस्ट, हसतच तो तिला म्हणाला आणि मगासचं गाणं गुणगुणत स्वतःच्या खोलीत निघून गेला. मूर्ख, ध्रुवी पुटपुटली. संग्रामला बघून चीड येत होती तिला. सिड आणि सम्राट एकमेकांच्या गळ्यात हात टाकत धापा टाकतच घरी आले आणि सोफ्यावर आडवे झाले. अशी मस्ती परत करू नको यार, मी तुला असल्या गोष्टीत अजिबात सपोर्ट नाही करणार, सिड दम काढतच म्हणाला. आय नो, म्हणून तुला नको त्या गोष्टी मी सांगत नाही, सम्राट म्हणाला. सिड, ध्रुवी पाय आपटत सिडजवळ आली. काय झालं, सिडने विचारलं. तो तुझा सायको भाऊ असं का बोलला की लग्न तुझं आहे म्हणून, ध्रुवीने रागातच विचारलं. तू त्या मेंटलचं बोलणं कुठे मनावर घेतेस? पत्रिका वाचली ना तू, सिडने विचारलं. ध्रुवीने हो म्हणून मान डोलवली. तरी त्याचं बोलणं मनावर घेते तू, अशी कशी ग तू?
सम्राट दोघांच्या मध्ये पडतच म्हणाला. तो एवढ्या कॉन्फिडेंटली बोलला, मग घेणारच ना, ध्रुवी म्हणाली. सिड आणि सम्राट दोघेही एकमेकांकडे बघत गंभीर चेहरे करून ध्रुवीकडे पाहू लागले. 2 दिवसांनी आद्याच्या गळ्यात वरमाला घालताना वरील संपूर्ण प्रसंग सिडच्या नजरेसमोरून तरंगत होता. डोळ्यातून अक्षरशः पाण्याचे थेंब टपकत होते. त्यावेळेस जर ध्रुवीचं म्हणणं मनावर घेतलं असतं तर आज ही वेळ आलीच नसती. स्वतःच्या मनाला सिड कोसत होता. टाचा उंचावत आद्याने त्याच्या गळ्यात वरमाला घातली तसा तो भानावर आला. एकीकडे संग्रामने सम्राटला जबरदस्ती स्वतःसोबत गाडीत डांबून ठेवले होते. एका सुनसान रस्त्याच्या किनारी त्याची गाडी उभी होती. गाडीत बसल्या बसल्या मोबाईलवरून घरी फोन लावण्याचा प्रयत्न त्याचा चालू होता, पण मोबाईलला रेंज नव्हती. फोन लागत नव्हता. शिट म्हणत रागातच त्याने मोबाईल समोर ठेवून दिला. संग्राम क्रूर हसत त्याच्याकडे बघत होता. बाटलीतील बियर रिकामी करण्याचं काम त्याचं चालू होतं. भाई प्लीज गाडी घरी घे ना यार, सम्राट संग्राम समोर हात जोडतच म्हणाला. आपली गाडी घरी जाईपर्यंत शुभमंगल सावधान झालं पण असेल, संग्राम म्हणाला. का असं वागलास तू? तुला माहिती आहे ना सिड आणि ध्रुवी एकमेकांवर किती प्रेम करतात ते. मुद्दामून असं केलंस ना तू. तुझा ना जीव घ्यावासा वाटतोय मला. संग्रामची कॉलर धरत त्याच्यावर ओरडतच तो म्हणाला. आम्हाला सगळं काही माहिती आहे. वाईट तर आम्ही आधीपासूनच आहोत, पण सगळ्यांसमोर वाईट म्हणूनच फिरतो. तुझ्यासारखं नाही नकली मुखवटा लावून फिरतो. ओठात एक आणि पोटात एक. भारी ॲक्टर आहेस बे तू, म्हणत संग्राम हसू लागला. सम्राटने त्याची कॉलर सोडली. गाडीचा दरवाजा उघडण्याचा त्याचा प्रयत्न चालू होता. संग्रामने गाडी अनलॉक केली आणि तो गाडीतून बाहेर पडला. गाडीची किल्ली त्याने रागातच सम्राटवर फेकून मारली. वरातीत नाच नक्की झालं झिंगझिंग झिंगझिंग झिंगाट. संग्राम गाणं गात नाचून दाखवू लागला. सम्राटने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि जमेल तितक्या वेगाने गाडी हॉलच्या दिशेने वळवली. पुन्हा हॉलवर यायला त्याला साधारण 2.5 तास लागले. गाडी हॉलबाहेर थांबवत घाई गडबडीतच तो गाडीबाहेर पडला. समोरील दृश्य बघता त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. क्रमशः काय पाहिले असेल त्याने कळेलच पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.